उकडीचे मोदक म्हटले का तो सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ, पण तो फसतो तो तांदळामुळे. तर इथे मी घेतला आहे आंबेमोहर आणि इंद्रायणी तांदूळ. रेशनचं तांदूळ इथे वापरायचं नाही आणि दुसरं कोणतंच घ्यायचं नाही. आंबेमोहर आणि इंद्रायणी तांदळाला चिकटपणा जास्त असतो, त्यामुळे याचे मोदक खूप छान होतात. मी इथं 1 वाटी आंबेमोहर आणि 1 वाटी सोनपरी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे. तो दोन्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आणि असा सुती कापडावरती सुकत ठेवायचा. अगदी रात्रभर फॅनखाली ठेवला तरी चालेल. आता सारण बनवण्यासाठी मी इथे 2 चमच तूप घेतलेलं आहे. 2 वाटी खवलेलं खोबरं. खिसलेलं खोबरं घेतलं की त्याचा मागचा काळपट भाग येतो आणि जर इळतीने जर खवलेलं खोबरं असेल ना, तर तो पूर्ण पांढरा शुभ्र खोबऱ्याचा भाग येतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आता 2 वाटी खोबऱ्यासाठी 1.5 वाटी गूळ हा पुरेसा आहे, पण मी थोडं कमी गोड खाणार आहे, त्यामुळे मी इथे 1च वाटी गूळ वापरला आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल, काही फरक नाही पडत. हा गूळ पूर्ण खोबऱ्यामध्ये मिक्स होईपर्यंत ह्याला हलवत राहायचं, पण यावेळी गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची. गॅस जर फास्ट केला तर हे करपून जाईल. हळूहळू अगदी हलवत गेला तर हे एकजीव होतं. त्यानंतर यामध्ये मी 1 चमच वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ खिसून घातलेलं आहे. वेलची पावडरने ह्याला खूप छान टेस्ट येते. आता माझ्याकडे इथे खसखस नव्हती, पण इथे खसखस जर टाकली ना, तरी अजून छान पद्धतीचं तुमचं सारण होईल. आणि आपल्याला जे जायफळ आहे ते भरपूर जास्त प्रमाणात घालायचं नाही. असं म्हणतात जायफळने झोप येते, त्यामुळे अगदी थोडं आणि किंचितच खिसून घालायचं. आपलं सारण जवळजवळ तयार आहे. आता या स्टेजनंतर तुम्ही गॅस बंद करून ह्या सारणाला हलवलं तरीही चालेल. आपलं सारण तयार झालेलं आहे. तर आपण मोदकाच्या वरचं आवरण कसं करायचं ते बघूया. आणि ती सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. सगळ्या जणांचं तिथेच गडबड होते. तर 1 वाटी पिठीसाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घ्यायचं. 1 चमच तूप, 1 चमच साखर आणि किंचित मीठ. हे सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर ह्याला गरम होईपर्यंत, गरम म्हणजे कसं, उकळण्याच्या अगोदरची स्टेप, म्हणजे बारीक बुडबुडे यायला लागले की आपण ह्याच्यामध्ये आपली पिठी टाकणार आहे. तोपर्यंत ह्याला असंच राहू द्यायचं. अधूनमधून हलवलं तरी चालेल. आता आपण यामध्ये बुडबुडे आल्यानंतर आपली पिठी टाकणार आहोत. या स्टेजला आपण पिठी टाकायची आणि पिठी चांगली हलवून घ्यायची. आपली जे तांदळाची पिठी आहे ती मिक्स चांगली झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा नाही. झाकण ठेवल्यानंतर 1-2 मिनटं गॅस मंद आचेवर तसाच ठेवायचा. 2 मिनटानंतर गॅस बंद केल्यानंतर 5 मिनटं त्याला तसंच रेस्ट करू द्यायचं. त्याला लगेच हलवायचं नाही, म्हणजे आतमध्ये जी वाफ असते त्याने आपलं पीठ चांगलं शिजतं. आणि हे गरम गरम पीठ परातीत काढून घ्यायचं. ह्याला थंड होण्यापर्यंत वाट बघायची नाही. अशा एखाद्या फुलपात्राने, पेल्याने, वाटीने ह्याला चांगलं असं रगडून घ्यायचं, म्हणजे हे एकजीव होतं. आणि जेवढं तुम्ही रगडाल, जेवढं त्याला मिक्स कराल, तेवढं ते मऊ होतं. असं केल्याने ना तुमची पारी कधीच चिरणार नाही, फाटणार नाही. पण हे गरम गरम आहे तोपर्यंतच करायचं, ह्याला थंड होऊ द्यायचं नाही. आणि तुम्हाला वाटलं की आता आपण हाताने करू शकतो, हे कोमट झालं आहे, तर हे जे पेला वाटी असेल त्याला बाजूला ठेवून हाताला थोडंसं तूप लावायचं आणि त्याने चांगलं मळून घ्यायचं. तुम्ही जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढे चांगले मोदक तुमचे होणार. सगळ्यात महत्त्वाचं जे सार असतं की नाही मोदकाचं, ते इथे आहे. जर तुमची पारी बरोबर आली, पारी चिरली नाही, तर तुमचा मोदकसुद्धा दिसायलासुद्धा छान दिसतो आणि तो तुटतसुद्धा नाही. हे बघा, असा जेवढा आपल्याला जमेल तेवढं त्याला मळून घ्यायचं. आणि तुम्हाला दिसत असेल ह्याला किती चिकटपणा आहे. हा चिकटपणा फक्त तांदळामुळे, आपण आंबेमोहर आणि इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे ह्याला चिकटपणा आहे. जर तुम्ही रेशनचं किंवा वेगळं बासमती तांदूळ वापरलं असतं तर ह्याला एवढा चिकटपणा आला नसता. आपलं मळून झालेलं पीठ आहे, त्याला हवा तेवढा तुम्ही गोळा घ्या. मी एकदम छोटासा गोळा घेतला आहे. त्याचं कारण असं की मला ह्याची पातळ पारी करायची आहे. मग काय होतं, आपल्याला पीठ हाताला चिटकू नये म्हणून ज्या बोटाने आपण पारी करणार त्याला फक्त कोरडं पीठ लावून घ्यायचं. पूर्ण हाताला लावायचं नाही, अगदी 2-3 बोटाला लावून घ्यायचं आणि हलवत 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 पातळ पारी करायची. आणि वाटलं चिकटतं आहे की अजून एकदा मग पिठात आपली बोटं बुडवून अजून त्याला पीठ लावून घ्यायचं. तुम्हाला हवी तेवढी पातळ पारी तुम्ही करू शकता. आणि थोडंसंच पीठ लावायचं, जास्त पीठ लावायचं नाही, नाहीतर ते पिठाळ होऊन जाईल.
तूप वगैरे लावलं ना तरी पण पारीला आणि आपल्या बोटाला ते चिटकतं आणि आपली पारी एकदम पातळ होत नाही. तुम्हाला दिसत असेल मी किती पातळ पारी केली आहे, कारण मी आधीच गोळाच खूप छोटासा घेतलेला जेणेकरून मला तो जास्त पातळ करता यावा. हे बघा, अगदी पातळ अशी पारी झालेली आहे. यामध्ये सारण जे असतं ना त्याचा गोळा करायचा आणि तो मधोमध ठेवायचा. सुट्टं जर म्हणजे नुसतं सारण ठेवलं की नाही ते असं पसरतं, मग त्याचा छोटासा गोळा केला की नाही ते पसरत नाही. आता याच्या पाकळ्या करताना वरती एक बोट आणि खाली 2 बोटं घ्यायची आणि हळूहळू चिमटत याच्या पाकळ्या करायच्या. जेवढ्या जवळजवळ पाकळ्या करणार ना तेवढा मोदक जास्त छान दिसतो. हे बघा, माझी पारी कुठंच चिरलेली नाही, कारण याचं पीठ खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे. आता खाली एका हाताने मोदक धरून वरतून हळूहळू गोल फिरवत 2 बोटांनी असा मी अलगद त्याला चिमटून घेणार, म्हणजे ह्याला आपण झाकून घ्यायचं. हे बघा, हळूहळू वरपर्यंत आणून त्याला असं छोटासा वरती शेंडा काढायचा. हे बघा, आपला मोदक एकदम परफेक्ट तयार झाला. तुम्हाला वाटत असेल तर खाली पाकळीला थोडं अजून चिमटलं तरी चालेल, पण त्याची काही गरज नाही. अगदी मस्त असा मोदक झाला आहे. बाकीचे सगळे मोदकसुद्धा याच पद्धतीने करून घ्यायचे. हे बघा, आणि याला नंतर आपण चाळणीमध्ये उकळायला ठेवणार. आता उकडताना एक महत्त्वाची गोष्ट, आपला मोदक खाली जर चिटकत असेल चाळणीला तर काय करायचं, एका वाटीत पाणी घ्यायचं आणि अर्धा मोदक त्यामध्ये डुबवायचा. म्हणजे जो आपण चाळणीत बसल्यावर जो भाग खाली चिटकतो त्या भागाला पाणी लावून घ्यायचं. पाणी लावल्यामुळं काय होतं की मोदक खाली चिटकत नाही. अजून एखादी टिप्स सांगायची म्हटलं तर तेल किंवा तूप भरपूर ग्रीस करायचं त्या चाळणीला, म्हणजे सुद्धा मोदक चिटकत नाहीत. आता ह्याला आपण 5 मिनटं उकड काढून घेऊया. हे बघा, माझे मोदक उकडलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. कशी वाफ बाहेर आली ना. पांढरे शुभ्र असे मोदक आपले तयार आहेत. आता हे थोडं थंड झालं की मी तुम्हाला दाखवते हे चिकटलेत की नाही. हे गरम गरम मी हातात नाही घेऊ शकत, चटके बसतात. हे बघा, जरा कोमट झालं आहे. आता मी तुम्हाला हलवून दाखवते. तरी थोडासा गरम होता तो. हे बघा, खाली बिलकुल चिकटलेले नाही, कारण मी ह्याला खाली पाणी लावलेलं. खालच्या बाजूने पण अगदी सहज ते निघालं.